सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. भूगोल हा विषय कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना हा आहे. आपण प्रकरण क्रमांक 2 विदारण आणि विस्तृत झीज हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. या प्रकरणावरील व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पहा. प्लेलिस्टवर क्रमाने व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत, म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपल्या लक्षात येईल. प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत तो स्वाध्याय आपण आता सोडवूया. प्रकरण क्रमांक 2 इयत्ता 11वी भूगोल. प्रश्न क्रमांक आहे, स्वाध्याय दिलेला आहे पाठ्यपुस्तकातला, त्यातला प्रश्न क्रमांक पहिला, साखळी पूर्ण करा. जोड्या लावासारखा प्रश्न असतो. खडकाचा प्रकार, खडकाचे नाव आणि कार्य करणाऱ्या मुख्य विदारणाचा प्रकार असं दिलेलं आहे. आता खडक प्रकार दिलेले आहेत. 1 अग्निजन्य खडक, 2 स्तरित खडक, 3 रूपांतरित खडक. खडकाचे नाव दिलेले आहे. 1 डोलोमाइट, 2 पाटीचा दगड, 3 बेसॉल्ट, 4 चुनखडक आणि 5 ग्रॅनाइट. कार्य करणारे विदारणाचे प्रकार दिलेले आहेत. 1 कायिक विदारण, 2 रासायनिक विदारण. याची साखळी पूर्ण करायची आहे. ती आपण साखळी पूर्ण करून घेतलेली आहे इथे. उत्तरे: 1 अग्निजन्य खडक, बेसॉल्ट, कायिक विदारण. 2 अग्निजन्य खडक, बेसॉल्ट, रासायनिक विदारण. 3 अग्निजन्य खडक, ग्रॅनाइट, रासायनिक विदारण. 4 स्तरित खडक, डोलोमाइट, रासायनिक विदारण. 5 स्तरित खडक, चुनखडक, रासायनिक विदारण. 6 रूपांतरित खडक, पाटीचा दगड, कायिक विदारण. अशा प्रकारे साखळी पूर्ण करायची आहे. प्रश्न क्रमांक 2, अचूक सहसंबंध ओळखा. आर आणि ए असं दिलेलं असतं, विधान आणि त्याचं कारण. ए म्हणजे त्याचं विधान आहे आणि आर म्हणजे त्याचं कारण आहे, आणि पर्याय दिलेले असतात, त्यातून एक अचूक उत्तर निवडायचं आहे. 1 ए विधान आहे, जास्त पर्जन्याच्या प्रदेशात घसर ही नेहमी होते. आर त्याचं कारण, विस्तृत झीजेचे प्रकार हे प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असतात. आणि पर्याय दिलेले आहेत अ, ब, क, ड, इ, ई. अ, आ, इ, ई. तर आपण पर्याय क्रमाने घेऊया. अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि याचं अचूक उत्तर जे आहे तो ई पर्याय शेवटचा बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणजे विधान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 2 ए विधान आहे, गुरुत्व बल हा विस्तृत झीज प्रक्रियेवर परिणाम करणारा महत्त्वाचा कारक आहे. आर त्याचं कारण, गुरुत्व बलामुळे सर्वच गोष्टी भूपृष्ठावर येतात. आता आपण पर्याय पाहू. अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि अचूक उत्तर आहे याचं ई. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, म्हणजे दोन्हीत सहसंबंध आहे असा त्याचा अर्थ. क्रमांक 3 ए विधान आहे, गोठण आणि वितळण विदारण हे वाळवंटी प्रदेशात नेहमी घडते. आर खडकांच्या भेगातून पाणी आत शिरते आणि खडक तुटतात. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, पर्याय आ केवळ आर बरोबर आहे, पर्याय ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई पर्याय ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि याचं अचूक उत्तर आहे ई, म्हणजे दोन्हीत सहसंबंध नाही आहे. ए आणि आर दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 4 ए विधान आहे, पृष्ठीय जल मातलोट प्रक्रियेस सहाय्य करते. आर त्याचं कारण, भूजल पातळी ही त्यास कारणीभूत असते. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे,
केवळ आर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि याचे अचूक उत्तर आहे शेवटचा पर्याय. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही, असं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, अचूक गट ओळखा. गट दिलेले आहेत 4, त्यापैकी बरोबर कोणता तो ओळखायचा आहे. गटामध्ये कोणत्या बाबी आहेत? भस्मीकरण, कार्बनन, गोठण, वितळण, विदारण, छिन्न भिन्न होणे. गटामध्ये द्रावण, क्षारविदारण, भस्मीकरण, कार्बनन. गटामध्ये कोसळणे, सरकणे, स्खलन, वाहने. गटात दाब, तापमान, उतार, पर्जन्य. आणि यामध्ये अचूक गट जो आहे तो कोसळणे, सरकणे, स्खलन, वाहने या भूहालचालींचा गट आहे. प्रश्न क्रमांक 4, भौगोलिक कारणे लिहा. 1. तापमान हा कणीय विदारणाचा मुख्य कारक आहे. 2. मानव हा विदारणाचा एक कारक आहे. 3. उतार हा विस्तृत जिजेतील मुख्य घटक आहे. 4. भस्मीकरणामुळे खडकाचा आकार आणि रंग बदलतो. 5. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत जिजेचा प्रभाव पूर्व उतारापेक्षा जास्त असेल. आपण भौगोलिक कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. तापमान हा कणीय विदारणाचा मुख्य कारक आहे. उत्तर 1. शुष्क हवामानाच्या प्रदेशात पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे विदारणाच्या दृष्टीने उष्णता किंवा तापमान हाच प्रमुख घटक ठरतो. 2. दिवसा जास्त तापमान असते, त्यामुळे खडकातील काही खनिजांचे प्रसरण व रात्री तापमान घसरल्यावर खनिजांचे आकुंचन या क्रिया सतत घडल्याने खनिजांचे कण सुटे होतात व कणीय विदारण घडून येते. 3. म्हणजेच तापमान किंवा उष्णता, जास्त तापमान कक्षा हा कणीय विदारणाचा मुख्य कारक ठरतो. कारणे लिहा. क्रमांक 2. मानव हा विदारणाचा एक कारक आहे. उत्तर 1. मानवी उपक्रमांद्वारे होणारे विदारण हे सर्वात वेगवान व विस्तृत क्षेत्रांवर होताना दिसते. जे विदारण होण्यास निसर्गतः हजारो किंवा लाखो वर्ष लागली असती, ते विदारण मानव आपल्या तांत्रिक व यांत्रिक ज्ञानाच्या बळावर केवळ काही महिन्यात करीत आहे. 2. खडी निर्मिती, रस्ते बांधकाम, खनिज उत्खनन, सुरुंगस्फोट, भूपृष्ठाचे सपाटीकरण, बोगदे बनवणे इत्यादी विविध उपक्रमाद्वारे विदारणाची गती, क्षेत्र व प्रमाण वाढले आहे. 3. मानव हाही आता विदारणाचा एक प्रमुख कारक आहे. कारणे लिहा. क्रमांक 3. उतार हा विस्तृत झिजेतील मुख्य घटक आहे. उत्तर 1. विदारित पदार्थ गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने स्थान बदल करतात, त्यास विस्तृत झीज म्हणतात. विस्तृत झिजेवर पाणी, गुरुत्वीय बल व उताराची तीव्रता हे घटक विशेष प्रभाव पाडतात. 2. त्यातही पाण्यामुळे प्रत्यक्ष विस्तृत झीज होत नाही, मात्र पाण्याच्या उपस्थितीत विस्तृत झिजेची गती वाढते. गुरुत्वीय बलही पृथ्वीवर सर्वत्र सारखे असते. याचाच अर्थ विस्तृत झिजेवर सर्वात मुख्य घटक हा उताराचे स्वरूप व तीव्रता हाच ठरतो. 3. त्यामुळेच मंद उतारावर सरक ही प्रक्रिया आढळते, तर तीव्र उतारावर पडणे, कोसळणे या क्रिया घडून येतात. याचाच अर्थ उतार हा विस्तृत झिजेतील मुख्य घटक आहे. कारणे लिहा. क्रमांक 4. भस्मीकरणामुळे खडकाचा आकार व रंग बदलतो. उत्तर 1. भस्मीकरण ही रासायनिक विदारणाची एक प्रक्रिया आहे. पाण्यातील किंवा हवेतील ऑक्सिजनचा खडकातील खनिजांवर प्रभाव पडून भस्मीकरणाची प्रक्रिया घडते. 2. भस्मीकरणामुळे खडक कमकुवत होतोच, शिवाय त्याचे आकारमानही वाढते, त्यामुळे खडकाचा आकार बदलतो. 3. भस्मीकरणामुळे खडकाचा रंगही बदलतो. लोह भस्मीकरणामुळे खडकाला तांबडा रंग, तर ॲल्युमिनियम भस्मीकरणामुळे पिवळा रंग प्राप्त होतो. कारणे लिहा. क्रमांक 5. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत झिजेचा प्रभाव पूर्व उतारापेक्षा जास्त असेल. उत्तर विदारित पदार्थाचे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने सरकणे म्हणजे विस्तृत झीज होय. गुरुत्वीय बल पृथ्वीवर सर्वत्र सारखेच असते.
याचाच अर्थ विस्तृत जिजेवर सर्वात जास्त प्रभाव उताराचाच पडतो. सह्याद्री पर्वताची रचना पाहिल्यास सह्याद्रीचा पश्चिम उतार हा पूर्व उतारापेक्षा जास्त तीव्र आहे. त्यामुळे विदारित पदार्थ सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर जास्त वेगाने सरकतील, तर पूर्व उतारावर ही हालचाल तुलनेने मंद असेल. म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत जिजेचा प्रभाव पूर्व उतारापेक्षा जास्त असेल. आणि हे आपण आकृतीच्या सहाय्याने पण दाखवायचं आहे. सह्याद्रीचा पूर्व व पश्चिम उतार. आता हा पहा, सह्याद्रीचा पश्चिम उतार आहे. हा खूप तीव्र आहे इथे अरबी समुद्राच्या बाजूने, आणि हा सह्याद्रीचा पूर्व उतार कमी तीव्रतेचा किंवा कमी आहे. तो सह्याद्रीचा पश्चिम उतार जास्त आहे म्हणून ते घडतं. आकृती पण काढा. प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहा. 1. गुरुत्वबल आणि मातलोट. 2. विस्तृत जिजेतील पाण्याची भूमिका. 3. अपपर्णन. 4. विदारण आणि खडकांचा एकजिन्सीपणा. 5. कार्बनन. आपण सविस्तर टिपा लिहूया. क्रमांक 1. गुरुत्वबल आणि मातलोट. उत्तर: 1. मातलोट हा विस्तृत जिजेचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. विदारित पदार्थ हा जेव्हा प्रामुख्याने माती व कणांच्या स्वरूपात असतो तेव्हा केवळ गुरुत्वीय बलामुळे या मातीची उताराच्या दिशेने हालचाल होते, त्यास मातलोट म्हणतात. 2. अल्पाईन किंवा उपहिमनदीय प्रदेशात शीत हवामानामुळे जमीनही गोठते. अशी जमीन जलाभेद्य असते, म्हणजे या जमिनीत पाणी मुरू शकत नाही. या जमिनीवर मातीच्या थरांचे संचयन होते व ही माती उतारावरून गुरुत्व बलामुळे सरकते, त्यालाच मातलोट म्हणतात. 3. थोडक्यात मातलोट या विस्तृत जिजेचा प्रकार पूर्णतः गुरुत्वीय बलामुळे घडून येतो. टिपा लिहा. क्रमांक 2. विस्तृत जिजेतील पाण्याची भूमिका. उत्तर: 1. विस्तृत झीज ही प्रक्रिया प्रामुख्याने गुरुत्वीय बलावर अवलंबून आहे. मात्र तरीही त्यात पाणी हा घटक विस्तृत जिजेस पूरक किंवा रोधकाची भूमिका बजावतो. बहुतांशी वेळेस पाण्याच्या अस्तित्वामुळे विस्तृत जिजेची गती वाढते. 2. विदारित पदार्थ व दगड, कण यात पाणी मिसळले गेल्यास या मिश्रणाचे सहज वहन होते व वहनाचा वेगही जास्त असतो. या उलट मिश्रणात पाण्याचे प्रमाण नसल्यास किंवा खूप कमी असल्यास गुरुत्वीय बलापेक्षा घर्षण हा घटक प्रभावी ठरतो व विस्तृत झीज मंदपणे होते किंवा रोखलीही जाते. 3. शुष्क हवामानात पाण्याचे नसणे हा घटकही विस्तृत झीजेवर प्रभाव पाडतो. कोरड्या हवेत मात्र उतार तीव्र असल्यास कोसळ प्रक्रिया आढळते. या उलट मंद उतारावर सरक प्रक्रिया आढळते व ती अनेक शतके चालते. टिपा लिहा. क्रमांक 3. अपपर्णन. उत्तर: 1. अपपर्णन ही कायिक विदारणाची एक प्रमुख प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया प्रामुख्याने खडकावरील दाब कमी झाल्याने घडून येते. 2. विदारणामुळे किंवा अन्य कारणांमुळे जेव्हा खडकाचा वरचा स्तर किंवा थर निघून जातो व आतील थर उघडा पडतो तेव्हा त्या आतील थरावरील दाब कमी झाल्याने तो खडक बाहेरील बाजूस प्रसरण पावतो. 3. प्रसारणाची ही प्रक्रिया दीर्घकाळ चालल्यास खडकाला भेगा पडतात. ही क्रिया सतत चालू राहिल्यास खडकाच्या बाहेरील थर पापुद्र्याच्या स्वरूपात सतत सुटे होत राहतात. या क्रियेस अपपर्णन म्हणतात. टिपा लिहा. क्रमांक 4. विदारण आणि खडकांचा एकजिन्सीपणा. उत्तर: 1. विदारण प्रक्रियेला खडक कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे खडकांच्या प्रकारांवर व स्वरूपांवर ठरते. काही खडक हे एकजिन्सी असतात, उदाहरणार्थ अग्निजन्य खडक. 2. एकजिन्सीपणामुळे या खडकात कमी जोड किंवा तडे असतात. या खडकातील कणांची व खनिजांची बांधणीही घट्ट असते. अशा खडकावर विदारणाची प्रक्रिया सहजपणे होत नाही. 3. काही खडकांची रचना मात्र संमिश्र असते. या खडकात अनेक भेगा किंवा जोड तसेच स्तर किंवा थर असतात. खडकातील कणांचा आकारही मोठा असतो, उदाहरणार्थ स्तरित खडक. अशा खडकात पाणी सहज शिरते व विदारणाची गती वाढते. टिपा लिहा. क्रमांक 5. कार्बनन. उत्तर: 1. कार्बनन ही रासायनिक विदारणाची एक प्रक्रिया आहे. आर्द्रतेमुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडची खडकातील खनिजांवर प्रक्रिया होऊन फेल्ड्स्पार कार्बोनेट सारख्या खनिजांचे विघटन होते.
या प्रक्रियेस कार्बनन म्हणतात. 2. शुष्क हवामानात कार्बोनेट विदारणास प्रतिरोध करतात, मात्र आर्द्र हवामानात कार्बोनेटचे सहज विघटन होते व खडक सहजपणे विदारित होतो. उदाहरणार्थ चुनखडक. प्रश्न क्रमांक 6. सुबक आकृत्या काढून नावे द्या. 1. गोठण, वितळण, विदारण. 2. खंड विखंडन. 3. जैविक विदारण. आकृती व्यवस्थित काढायची आणि नावे पण द्यायची. पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे 2.3. गोठण, वितळण आणि विदारण. इथे खडकामध्ये पाणी साठलेलं आहे, इथं गोठलेलं पाणी आहे आणि हा तुटलेला खडक. अशीच आकृती काढून असेच नावं लिहायचे आहे. 2 गुणांना येते आकृती. पुढची आकृती आहे खंड विखंडन विदारण. ही पण अशाच प्रकारे आकृती काढायची आहे आणि नाव द्यायचं खंड विखंडन विदारण. तिसरी आकृती आहे जैविक विदारण. इथे खडकामध्ये झाड वाढलेलं आहे आणि खडकाचं विदारण झालेलं जैविक विदारण म्हणतात. अशीच आकृती काढायची. प्रश्न क्रमांक 7. शेवटचा सविस्तर उत्तरे लिहा. 1. कोकणातील विदारण प्रक्रिया उदाहरणासह स्पष्ट करा. आणि 2. हिमालय आणि विस्तृत झिजेचा सहसंबंध स्पष्ट करा. आवश्यक ते उदाहरणे द्या. आता या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1. कोकणातील विदारण प्रक्रिया उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर. 1. पहिली प्रस्तावना लिहायची. खडकांच्या कायिक व रासायनिक विखंडन व विलगीकरणास विदारण म्हणतात. विदारणाची ही प्रक्रिया उष्णता म्हणजे तापमान, आर्द्रता, दाब, जैविक घटक, खडकांचा प्रकार अशा विविध गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळेच कोकणातील विदारण प्रक्रिया समजून घेण्यासाठी कोकणाचे हवामान, खडकांचा प्रकार इत्यादी भौगोलिक परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. 2. कोकणाची भौगोलिक पार्श्वभूमी. भारताच्या पश्चिम किनारपट्टीस समांतर असा सह्याद्री पर्वत दक्षिणोत्तर दिशेस पसरला आहे. सह्याद्री पर्वत हा भेगीय ज्वालामुखीमुळे निर्माण झाला असून याचा अर्थ संपूर्ण सह्याद्री हा अग्निजन्य खडकांपासून बनला आहे. त्यात बेसॉल्ट हा प्रमुख खडक आहे. सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार म्हणजे पश्चिम घाट व अरबी समुद्र या दरम्यानच्या चिंचोळ्या भूमीस कोकण म्हणतात. हा भाग प्रामुख्याने उष्ण कटिबंधात असल्याने तेथे वर्षभर जास्त उष्णता असते. त्याचप्रमाणे अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे कोकणात वर्षभर दमट म्हणजे जास्त आर्द्रता हवामान असते. याशिवाय मान्सून हवामानाचा प्रभावही कोकणात सर्वाधिक आहे. तेथे वर्षभरात विशेषतः उन्हाळ्याच्या उत्तरार्धात सरासरी 300 सेंटीमीटर पाऊस पडतो. थोडक्यात वर्षभर उष्णता व आर्द्र हवामान असल्याने कोकणात रासायनिक विदारणाची प्रक्रिया ठळकपणे घडून येते. कोकणात प्रामुख्याने भस्मीकरण ही रासायनिक विदारणाची प्रक्रिया घडून येते. कोकणात प्रामुख्याने बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक आहे. बेसॉल्ट खडकात लोह व ॲल्युमिनियम या खनिजांचे प्रमाण जास्त असते. हवेतील आर्द्रता आणि उष्णता यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचा या खनिजांवर परिणाम होऊन भस्मीकरणाची प्रक्रिया घडून येते. त्यामुळे मूळ बेसॉल्ट खडकाचा कठीणपणा कमी होऊन आकारमानात वाढ होते व रंगात बदल होतो. लोह भस्मीकरणामुळे खडकाला तांबडा रंग तर ॲल्युमिनियमच्या भस्मीकरणामुळे पिवळा रंग प्राप्त होतो. या भस्मीकरण रासायनिक विदारण प्रक्रियेमुळेच कोकणात जांभा खडक तयार झालेला आढळतो. प्रश्न क्रमांक 2. हिमालय आणि विस्तृत झिजेचा सहसंबंध स्पष्ट करा. आवश्यक ते उदाहरणे द्या. उत्तर. 1. प्रस्तावना. मूळ खडकापासून सुटे झालेले कण व खडकाचे तुकडे गुरुत्वीय बलामुळे उतारानुसार स्थान बदलतात, त्यास विस्तृत झीज म्हणतात. विस्तृत झिजेवर गुरुत्वीय बल, उताराचे स्वरूप व तीव्रता, खडकांची रचना व प्रकार तसेच पाणी हे घटक विशेष प्रभाव पाडतात. हिमालय पर्वताचा विस्तृत झिजेशी सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी हिमालयाची भौगोलिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. 2. हिमालय पर्वताची भौगोलिक पार्श्वभूमी. हिमालय हा अगदी अर्वाचीन वली पर्वत आहे. वलीकरणाची ही प्रक्रिया अगदी संथ गतीने अजूनही चालूच आहे. हिमालयातील बहुतांशी खडक हे स्तरित स्वरूपाचे असून
या खडकातील कण आकाराने मोठे व त्यामुळेच त्यात अनेक जोड व भेगा असतात. हिमालय पर्वताची उंची खूप जास्त असून त्याचा उतारही खूपच तीव्र आहे. हिमालय पर्वतीय क्षेत्रात पावसाचे प्रमाणही जास्त आहे. तसेच बर्फ वितळण्यामुळेही तेथे पाण्याची उपस्थिती असते. हिमालयाच्या काही रांगांमध्ये अल्पाईन किंवा उपहिमनदीय प्रदेशात कमी तापमानामुळे जमीनही गोठते व त्यामुळे अशा जमिनीत पाणी झिरपत नाही. 3. हिमालयातील विस्तृत झीज. अशा भौगोलिक परिस्थितीचा विचार करता हिमालयात विस्तृत झीजेचे पुढील प्रकार आढळतात. पडणे किंवा कोसळणे. जास्त उंची व तीव्र उतारामुळे हिमालयात शिखरांकडील किंवा कड्यांकडील बाजू वेगाने खाली कोसळते. स्खलन किंवा भूस्खलन. विदारित पदार्थ, खडक, माती व पाणी यांच्या मिश्रणाने विदारित पदार्थाचे वजन वाढते व त्यामुळे उतारावरून हे मिश्रण एकदम अचानक घसरते. उत्तराखंड राज्यात अशा भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडतात. त्यामुळे रस्ते खचतात व घरे कोसळतात. मातलोट. अतिशीत प्रदेशात गोठलेल्या जमिनीवर मातीच्या थरांचे संचयन होते व गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने ती घसरते. हिमाचल प्रदेशात असे मातलोटाचे प्रसंग घडताना दिसतात. धन्यवाद. आपण दुसऱ्या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवलेला आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.